आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। बीएमसीच्या 25 वॉर्डामध्ये डिजिटल डिस्प्ले प्रदर्शित केला जाणार। वॉर्डातील रुग्णालय, शाळा, प्रसूतिगृह, बाजार, उद्यान, नळ जोडणी आणि लोकसंख्या अशी माहिती नागरिकांना मिळणार। जूनच्या पहिल्या आठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार। पावसाळ्याच्या 4 महिन्यातील 22 दिवस हे मोठ्या भरतीचे। नवी मुंबईत मुदत संपूनही शहरात विकास कामं सुरू। चौकांच्या अर्धवट काँक्रिटीकरणामुळे डांबरीकरणाची वेळ। पावसाळ्यात वाहन कोंडीची सुद्धा शक्यता। मुंबईत म्हाडाच्या 173 दुकानांसाठी 570 अर्ज। 11-12 जून दरम्यान दुकानांचा ई लिलाव करण्यात येणार। मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानक परिसरात हिरवाई। 2600 वृक्षरोपांची लागवड होणार। कुलाबा, वांद्रे, सिप्स मेट्रो 3 प्रकल्पाच्या 13 स्थानकांजवळ झाडं लावली जाणार। MMRDAचा महत्त्वाचा निर्णय। कामा रुग्णालयात आयुर्वेदिक उपचाराचा पर्याय उपलब्ध। आयुर्वेदिक बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण। नागरिकांचाही चांगला प्रतिसाद। 11 रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार। प्रसंगावधान राखून संभाव्य अपघात टाळल्यानं रेल्वे कर्मचाऱ्यांना सुरक्षा पुरस्कार प्रदान। नवी मुंबईत 1203 अनधिकृत झोपड्यांवर अतिक्रमणाची कारवाई। पालिकेकडून प्राधान्यानं संभाव्य दरड-प्रवण क्षेत्रातील झोपड्या हटवण्यात आल्या। भिवंडीच्या दापोळा परिसरात केमिकल गोदामाला भीषण आग। जीवितहानी नाही, आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट।